झी मराठी इस मराठी चैनल पर टेलीकास्ट किए जाने वाले चला खेलूया मंगलागौर इस कार्यक्रम में पनवेल की महिला टीम नाच ग घुमा ने हिस्सा लिया था। महाराष्ट्र की विभिन्न टीम से आई टीमों में से नाच ग घुमा टीम ने पहला नंबर हासिल कर पनवेल की गरिमा में 4 चांद लगाए हैं। उनकी इस उपलब्धि पर उन्हें आगामी सफर के लिए शुभकामनाएं देने के लिए पार्षद प्रीतम म्हात्रे ने नाच ग घुमा टीम के सदस्यों से मुलाकात की और उन्हें आगे के सफर के लिए शुभकामनाएं दी। इस उपलब्धि पर टीम की महिला सदस्य सुनीता खरे ने विस्तृत जानकारी दी। मी सौ सुनीता खरे बोलते, नाच ग घुमा या ग्रुपची संचालिका। आता यावर्षीच्या झी मराठीला जो चला खेळूया मंगळागौर हा एक मोठा सोहळा झाला, स्पर्धा झाल्या। तर या स्पर्धांमध्ये प्रथम राऊंडला ही डोंबिवलीमध्ये आमचा ग्रुप पहिला आला आणि अर्थातच या सगळ्या छोट्या मोठ्या मुली आहेत, अनमॅरिड आहेत आणि पुढे संस्कृतीचा वारसा नेण्याच्या दृष्टीने आम्ही यांच्यावर फोकस केलं होतं यावर्षी आणि त्यांना मार्गदर्शन करून फायनलला ही वेगळी थीम घेऊन अतिशय उत्तम पद्धतीने त्यांचं सादरीकरण, सिंक्रोनायझेशन छान होतं, एनर्जी खूप छान होती। थीमलाही तिथे विशेष उल्लेख त्याचा केला गेला आणि त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि पनवेलचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आमच्या या नाच ग घुमाच्या ग्रुपच्या या सगळ्या माझ्या सख्यांनी केलेलं आहे। त्याचा निश्चितच आनंद आम्हाला होतो। वही प्रीतम म्हात्रे ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए जय म्हात्रे चैरिटेबल ट्रस्ट द्वारा भविष्य में किसी भी प्रकार की सहायता की जाने की बात कही। पनवेलमधील म्हणजे खरं तर सांगायचं तर प्रभाग क्रमांक 4 मधील की ज्या वॉर्डाचा मी नगरसेवक आहे, मला अतिशय आनंद होत आहे की नाच ग घुमा या ग्रुपने झी मराठी वरील आता कार्यक्रम जो चालू होता चला खेळूया मंगळागौर यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस की मला अजून खरं वाटत नाही की मी त्यांच्या समोर उभा आहे, पण मला अक्षरशः अंगावर माझ्या काठी आलेले आहेत की खरोखर मी सुद्धा आता 30 वर्षाचा आहे आणि ते सुद्धा सगळ्या जणी आता बघतोय तर म्हणजे एकदम लहानच आहेत आणि मी जसा लहान वयात नगरसेवक झालो तशा त्या सुद्धा वयाच्या 20-22व्याच वर्षी त्या कुठे जातील याची मी कल्पना करू शकत नाही। तर अतिशय मला मनापासून आनंद झालेला आहे की त्यांनी हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आता पटकावलेलं आहे आणि ते ज्यांच्यामुळे शक्य आहे ते आपल्या खरे वहिनी आणि तुम्ही असंच प्रयत्न करा त्यांच्यासाठी। आम्ही सुद्धा 100% तुमच्या पाठीशी आहोत। माझ्या बाबांच्या नावाने जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आहे, कधीही काही मी असं म्हणत नाही, नाहीतर सगळे म्हणतात येऊन करून जातात, तसं नाही। तर खरोखर कुठल्याही प्रकारची मदत लागली, कसली अडचण येऊ शकते त्या प्रकारची अडचण दूर करण्यास मी समर्थ आहे। इस अवसर पर पुरोगामी युवक संगठन के उपाध्यक्ष संतोष मंजुले, मंगेश अपराज आदि सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।